हॅलो 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 हॅलो. सो मला खूप लोक बऱ्याचदा म्हणालेत की तू बऱ्यापैकी चांगलं बोलतेस, तर हाऊ अबाउट यू स्टार्ट व्लॉगिंग. आय नो की बरं बोलते म्हणून हे एकच रिझन नसावं व्लॉग सुरू करण्यासाठी, पण विचार केला की दसऱ्याचा दिवस आहे तर माईट एज वेल गिव्ह इट अ ट्राय. आणि आज मी दसऱ्याच्या निमित्ताने जे काही करणार आहे, म्हणजे तो नैवेद्य असू दे, जी पूजा मी मांडणार आहे, नॉट टू बिग, पण मी विचार करते की मी थोडंफार रेकॉर्ड करेन आणि व्लॉग बनवेन. आय डोंट नो हा यूट्यूबवर जाईल की नाही जाईल ते, पण प्रयत्न नक्की करेन आणि लेट्स सी हाऊ इट गोज. मी पूजा म्हटली की फळं आलीच, तर ही आहेत आपली फळं. माझ्या नवऱ्याला मी सांगितलेलं आपल्याला 5 फळं हवी आहेत, तर त्याने 5 वेगवेगळी फळांचे वेगवेगळे घड आणले. तर आता आम्ही आठवडाभर फक्त फळं खाणार आहोत. आणि राईट हिअर सगळ्या गोष्टींची सुरुवात काम करून झालेलं आहे, थकलेले आहे, शावर घेतलेला आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते आफ्टर वर्क इज माय टी. तर माझा चहा बनतो आहे आणि साईड बाय साईड मी इथे बटाटे कुकरला लावलेले आहेत आणि आय थिंक मी आता जास्त बोलणार नाही आहे. नमस्कार. सुरुवातीपासून सुरू करूया. सो दिस इज हाऊ माय दसरा स्टार्टेड विथ अ सिम्पल कप ऑफ चहा आणि टोस्ट. माझ्या मते तर कोणत्याही गोष्टीची सुरुवात चहाशिवाय इमॅजिन करणं म्हणजे खूप कठीण आहे, अगदी दसऱ्याच्या दिवशीची सुद्धा. आणि मग झाली आपली दसऱ्याच्या खास जेवणाची तयारी. बटाट्याची भाजी, पुरी आणि माझं फेवरेट आंब्याचं श्रीखंड. दसऱ्याला तर गोड असायलाच पाहिजे, नाहीतर मग खूप बोरिंग होऊन जातं. ओ, आणि बाय द वे, हे जे बॅकग्राऊंडमध्ये दिसतात ना, ती माझी छोटी छोटी प्लांट्स. बट वेट, लेट मी टेल यू अ लिटल अबाउट वाय वी सेलिब्रेट दसरा. दसरा म्हणजे विजयादशमी. हा दिवस आहे चांगल्याचा वाईटावर विजयाचा. श्रीरामाने रावणाचा पराभव केला आणि देवी दुर्गेने महिषासुराचा. सो बेसिकली हा दिवस आपल्याला आठवण करून देतो, कितीही कठीण परिस्थिती असली, शेवटी सत्य आणि चांगुलपणा जिंकतोच. दसऱ्याला अजून एक महत्त्वाचं म्हणजे सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन. सरस्वती म्हणजे ज्ञानाची देवता, म्हणून या दिवशी आपण पुस्तकं, वाद्य, शिक्षणाशी निगडीत ज्या काही वस्तू आहेत ते पुजतो. आणि शस्त्र म्हणजे आपली साधनं. सो पूर्वीच्या काळी योद्धे जे होते ते आपली शस्त्र पूजायचे. आता आपण लॅपटॉप, पुस्तक, टूल्स, इन्स्ट्रुमेंट्स, जे काही आपल्याला आपलं काम साधतं ते सगळं काही पुजतो. सो गाईज, असा झाला आपल्या घरी सोपा पण मनापासून केलेला पूजाविधी. काही ग्रँड नाही, पण श्रद्धेने केलेला. तर असं होतं माझं दसऱ्याचं सेलिब्रेशन. चहा, गोड, भाजी, पुरी आणि देवाच्या चरणी थोडा वेळ. समटाईम्स इट्स नॉट अबाउट हाऊ बिग द सेलिब्रेशन इज, बट हाऊ हार्टफुल इट फील्स. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. कमेंट्समध्ये तुमचा दसऱ्याचा अनुभव सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये होपफुली भेटूयात.